की अशामध्ये आपलं स्वागत आहे. हे पहा, भेंडी अशी उभी चिरून घ्यायची. भेंडीच्या उभे अशा 2-2 फोडी करून घ्यायच्या चिरून आणि तेल टाकायचं कढईत किंवा तव्यावर आणि तेल टाकल्यानंतर भेंडी टाकायची आणि अशी छान अशी परतून घ्यायची. हे पाहिजे असं परतली पाहिजे छान सगळीकडे अशी परतून घ्यायची छान. गॅस एकदम फास्ट करायचा आणि परतून झाल्यानंतर चांगली अशी छान परतल्यानंतर याच्यामध्ये आता मसाला तिखट मीठ वगैरे टाकायचं आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि झाकून ठेवून द्यायची. तर चला, तर हे पहा अशा प्रकारे याच्यामध्ये व्हिडिओ मोठी होऊ नये म्हणूनसाठी मी अगोदर सगळं एकदाच टाकून घेऊ. मीठ आणि आपला हा तिखट मसाला आणि हा शेंगदाण्याचा कूट. आता गॅस एकदम कमी करायचा. आपली भेंडी अगोदर चांगली परतून झाली ना, आता बंद करायचा. बंद नाही, स्लो करायचं एकदम गॅस आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता हे पहा सगळे अशा प्रकारे पूर्ण सगळीकडे खालीवर करून मिक्स करून घेतलं आहे ते शेंगदाण्याचा कूट वगैरे. तर आता चला ह्याच्यावर झाकण ठेवूया, कारण मग भेंडी कच्ची राहणार नाही. तर आपण 5 मिनटासाठी एकदम बारीक स्लो गॅस करून ठेवून द्यायचं झाकण 5 मिनटासाठी. हे पहा आता 5 मिनिट झाले आपले. हे पहा गॅस बंद केला. पहा कशी छान अशी एकदम मस्त अशी भाजली आहे भेंडी आणि कशी मसालेदार मसाला भेंडी झाली. अख्खी भेंडी चिरतो ना, त्यात मसाला वगैरे भरण्यापेक्षा आहे ना, तर अशी करायची म्हणजे आपली मसाला भेंडी एकदम सोप्या पद्धतीने. तर हे अशा प्रकारे मस्त भाकरी बरोबर, चपाती बरोबर, वरण भाताबरोबर तुम्ही तोंडी लावू शकता अशी मसालेदार भेंडी. तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास नक्की मला सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्लीज कशी वाटली. आणि हा एक ठेचा, हिरवी मिरचीचा ठेचा रात्री बनवला होता थोडासाच. तर एवढी जबरदस्त अशी भेंडी झाली आपली मसाला करून भरलेली. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.